राम राम शेतकरी बंधूंनो, मी कराळे DRO हे आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी बंधूंनो, वेळ न घेता फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व व्यवस्थित सांगत आहे की आपल्याकडे आपल्या राज्यामध्ये जो काही पूर्व मोसमी पाऊस जो आहे तो फार जोरदार आणि मुसळधार या संपूर्ण आठवड्यामध्ये आपल्याकडे येणार आहे। त्यामध्ये आज 3 जून पासून आपल्याकडे पावसाला सुरुवात होणार आहे हे संदेश मी मागच्याच व्हिडिओमध्ये दिला होता। त्या अनुषंगाने कालपासून बहुतांश ठिकाणी एक वादळी वाऱ्यासोबतच पावसाला सुरुवात झालेली आहे। तसंच आज संध्याकाळी 4च्या नंतर बऱ्याचशा ठिकाणी पावसाला सुरुवात होईल। ही पावसाची सुरुवात लातूर वगैरे या भागाकडून आपल्याकडे हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर आपल्याकडे हे पाऊस होणार आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 4 आणि 5 तारीख ही फार संवेदनशील तारीख आहे। 4 तारखेला आपल्याकडे तुळजापूर, पंढरपूर जो काही भाग आहे, सोलापूर आहे, उमरगा आहे, या ठिकाणी मात्र अतिवृष्टी होणार आहे। त्यातल्या त्यात अक्कलकोटचा जो काही भाग आहे त्यामध्ये संध्याकाळी 7च्या नंतर अतिवृष्टी होणार आहे। तसंच 6 तारखेला पूर्णा, वसमत, नांदेड, परभणी, जिंतूर म्हणजे जिल्हा आहे परभणी जिल्हा, त्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा, तसंच जळगाव वगैरे, खानदेश आणि विदर्भाचा भाग हा 6 तारखेला मात्र सर्व दूर फार जोरदार पाऊस 5 तारखेला आणि 6 तारखेला होणार आहे। त्याचबरोबर 7 तारखेला मात्र तुम्हाला मी आवर्जून एक विनंती करतो की तुम्ही बीडचा जो काही परिसर आहे त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना हा संदेश आवर्जून पाठवा, कारण बीड आणि मालेगाव जो काही भाग आहे त्या भागामध्ये 5 वाजेच्या नंतर म्हणजे 7 जूनला 5च्या नंतर अतिवृष्टी होणार आहे। हो, तर या आपल्याकडे 3 ते 9 तारखेपर्यंत भाग बदलत संपूर्ण राज्यामध्ये धुवाधार आणि मुसळधार पाऊस होणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्रातले आता सर्वच जिल्हे त्याच्यामध्ये येणार आहेत। त्यामुळे शेतकरी बंधूंनी आणि याच्यामध्ये पाऊस कमी जास्त होऊ शकतो, कुठे अतिवृष्टी होईल, कुठे जोरदार होईल, तर कुठे कमी होईल बरं का। त्यामुळे हे पूर्व मान्सूनचा पाऊस आहे, त्यामुळे पेरणीची गडबड मात्र अजिबात तुम्ही करू नका। ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे त्या शेतकऱ्यांनी त्यांचे स्वतःचे निर्णय घेऊ शकतात, परंतु ज्या काही शेतकऱ्यांना कपाशी ही घ्यायची असेल तर त्या शेतकऱ्यांसाठी धूळ पेरणीसाठी ही योग्य वेळ आहे। आज आणि उद्या जर शेतकऱ्यांनी काही क्षेत्रावर धूळ पेर केली किंवा हळद लागवड केली तर निश्चितच त्यांना त्यांचा फायदा होणार आहे। तसंच हा पाऊस 9 तारखेपर्यंत आपल्याकडे सर्वदूर राहणार आहे आणि कुठे कुठे जास्त पडणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगितलंय। 11 तारखेच्या नंतर 15 तारखेपर्यंत हलकासा मध्यम स्वरूपामध्ये काही भागामध्ये होणार आहे व तिथून पुढे खंड आहे। पेरणी योग्य पाऊस 19 तारखेच्या नंतरच आपल्या राज्यामध्ये होणार आहे मान्सूनचा पाऊस। तेव्हा शेतकरी बंधूंनो, कृपा करून हा संदेश इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा व चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।